नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी. तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक करंजकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कोकणी वारसावर. तर मित्रांनो, कोकणी वारस म्हटल्यावर मी कोकणात नसणार असं होणारच नाही. आणि आता मी आहे आपल्या कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात. आणि तुम्हाला थोडक्यात सांगता कशासाठी आलाय तो. तर मी आता आहे आंबेर या गावात, आत्याच्या गावात, म्हणजे आत्याच्या गावात आलोय. आणि आज आमच्या आत्याच्या घराचं म्हणजे आमच्या आत्याची घरभरणी आहे. घरभरणी म्हणजे गृहप्रवेश. आणि सत्यनारायणची पूजा असते, वास्तुशांती ज्याला म्हणतात तेच घरभरणी. थोडक्यात आपल्या कोकणात घरभरणी म्हणतात आणि शुद्ध प्रमाण आपल्या मराठी भाषेत म्हणतात गृहप्रवेश. तर तो आज आहे आणि आजचा तो कार्यक्रम मी पूर्ण आपणास दाखवणार आहे. जो आपल्या कोकणातील घरभरणीचा जो कार्यक्रम असतो, घराच्या वाटली फेऱ्या मारल्या जातात आणि भजन होतं, आरती होते. ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आपल्या कोकणातील घरभरणी कशी असते हे तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर चला, आपल्या घरभरणीला आता सुरुवात होईल. तर चला. तर मित्रांनो, आता हा जो समोर तुम्हाला कार्यक्रम चालू झालेला दिसतोय तो आहे उल्प्याचा. म्हणजेच आमच्याकडे कोकणात उल्पा काढतात. उल्पा आपल्या जागेच्या देवतेला, म्हणजे जागेवाल्याला, ग्रामदेवतेला, कुलदेवतेला असा सर्व देवांचा मान ठेवून हा उल्पा काढला जातो. म्हणजेच नारळाचे विडे, म्हणजे तो आपला विडा असतो तो ठेवला जातो, नारळ ठेवला जातो आणि गाराणा घालतात. आणि आपल्या भल्यासाठी आणि पूर्ण परिवारासाठी हा एक चांगल्याचा कारण असतो. तो आता गावकर घालतील. मित्रांनो, आता आपण पहिला घर बघायला जाऊया. घर बांधलेलं आहे पूर्ण, बघूया. म्हणजे डबल आहे, तर पूर्ण घर बघूया आणि मग थोड्याच वेळेत आपल्या घरभरणीला सुरुवात होईल. तर हे घर आहे आणि गुरुजींची पण एंट्री झालेली आहे आणि थोड्याच वेळात आपल्या घरभरणीला सुरुवात होईल. चला, आता आपण घर बघून येऊया पूर्ण आतून. हाय. तर इकडे तयारी सुरू आहे आपल्या पूजेची. इकडे आपल्या पूजेची तयारी सुरू आहे. आणि हा हॉल आहे. हा बघा, हा पूर्ण हॉल आहे. हा पूर्ण हॉल. या बाजूला किचन. आणि किचन मधून मस्त बाहेर अशी ग्रीनरी आणि समोर केळी आहेत, पण केळी लागलेली नाहीत. आणि या बाजूला वॉशरूम आणि बाहेर पडवी. ही तिकडे चूल वगैरे मांडू शकतो आपण. ही मागची बाजू आहे. आणि आता आपण वरच्या माळावर जाऊया. कुठून आहे वरती जायला? इकडे. तर आपण आता वरती आलो आहोत. हा वरचा भाग आहे. इकडे एक रूम आहे आणि इथे एक रूम आहे. आणि ही बाल्कनी, ही आहे ती बाल्कनी आहे. आणि इकडून असा पूर्ण असा आपला समोर व्ह्यू दिसतोय बघा. अनंत आपला पूर्ण व्ह्यू दिसतोय समोरून. माणसानं देवळात कोणलं. या आपल्या घराची आता घरभरणी आहे. अलौकिक विशाल आकाश. हा समोर शेकला झाड, हा आंब्याचं झाड. पाणी उजे. या बाजूला गुरुजींची तयारी सुरू आहे. कलश आले त्या बाजूला.
आणि इकडे सत्यनारायणाच्या पूजेची म्हणजे मांडाची जे मांडतात सत्यनारायणाची पूजा त्याची तयारी सुरू आहे. आणि आपण आता बाहेर आलो आहोत. तर हा अंगणा, हा आपला अंगणा आहे. हा अंगणा या बाजूला असं कुठल्या आपल्या. तर हे आपल्या कोकणातील एकदम सुंदर असं घर. आतून बघितलं असाल तुम्ही, बाहेरून पण असं सुंदर दिसतंय. अजून थोडंफार काम बाकी आहे, ते होणार हळूहळू. पण आता घराची वास्तुशांती आणि वास्तुशांती सुद्धा आणि घरभरणी सुद्धा म्हणजेच गृहप्रवेश. तर आता पूजेची तयारी सुरू आहे. आणि आतमध्ये सगळं मांडून झाल्यानंतर अगोदरचं मी म्हणजे अगोदर जेवढं मला माहिती आहे, ज्या पूर्ण घराभोवती 5 काहीतरी प्रदक्षिणा घालण्यात येतात टाळ भजनाच्या गजरात. तर तो पुढे आहे. बरेच दिवस 2-3 वर्ष झाली का माझ्या घरभरणीला गेलो नाही, त्यामुळे थोडा बलर आठवतोय मला. अमुष्य तत्सेवा समधिगत सारं भुजवनं पदात् कैलासोऽपि पुनर्विसमयता अलभ्यापादाने प्रलभयान्तु सैकर्ये
जाते गंधपुष्पं समर्पयामि एक फूल करायचं वास्तुष्पदे नमस्तुभ्यं भूषया विरत्वपसित वायुमाम आरती वाळीची वास्तुला वास्तुष्पदे नमस्तुभ्यं भूषया विरत्वपसित वायुमाम देव सर्वारिष्ट असं नमस्कार करायचा नमस्कार समर्पयामि आता प्रत्येक कोणा वाढायचं पाहिजे वाढायचं नारळ कोण प्रतिष्ठित कोण आहे सरपंच होणार कोणाचं उतरातील नारळ वास्तुष्पदे नमस्तुभ्यं भूषया विरत्वपसित वायुमाम देव सर्वारिष्ट नमः आता नारळ घ्यायचा वास्तवतीला उतरायचा खाली आणि ते आपण फोडायचा वास्तुष्पदे नमस्तुभ्यं भूषया विरत्वपसित वायुमाम देव सर्वारिष्ट नमः वास्तुष्पदे नमस्तुभ्यं भूषया विरत्वपसित वायुमाम देव सर्वारिष्ट नमः वास्तु पुरुष देवता महाराज की जय आपण फोडा बोला मंडलिका वरदे हरि विठ्ठल पार्वती पदे हर महादेव दोन साइड ठेवा आता थोडा जास्त गिर का पाहिजे
नको नको झालं ठेवून झालं ते काही ठेवून झालं कापूर घालायचं ते फाट्यांवर कापूर कुठे हा इकडे हातात आहे माझ्या. हा काळजी नको तुम्हाला घेतलं ना सगळं. हो टाका सगळं. आणि माचीस लावायला सांगा त्यांना. अग्नी पेटवायला सांगा. अग्नी पेटवायला सांगा त्यांना. अग्नी प्रज्वलित करा आणि तुम्ही तुळशीचं पूजन करून या. मग आपल्याला तिकडे गणेश पिलार बसवायचं आहे. हा कापूर म्हटलं की झालं. आता इथे काय दूध ठेवायला नको. दूध तिकडे वतून गेला की तिकडे भेटला. तिकडे नको मुद्दाम. काय इकडे ठेवायचं आहे. दिशा इकडे आहे ना पूर्व पश्चिम ही पूर्व दिशा ही पश्चिम काढू दे पूर्व पश्चिम चार दोन काढून फक्त पूजा करताना गणपती गणपती इकडे पण आहे गणपती पाणी पण इकडल्या पाचशे लावा मग तीनच होते नको समय एक दिवस हो चालेल स्वतःच भरून घ्यायचं आंब्याचं. हां नेहमी भांड्यात घ्यायचं आणि भांड्यातनं पाणी घ्यायचं. भांड्यात बैठ ठेव. आता डाव्या हातानं उजव्या पाणी सोडायचं. उजव्या हातानं पाणी सोडायचं. हस्तम रक्षाद्य आता 3 वेळा पाणी घ्यायचं. आचमय श्री केशवाय नमः श्री नारायणाय नमः. 3दा प्यायचं. श्री नारायणाय नमः श्री माधवाय नमः. 4थ्यांदा पाणी दाबून सोडायचं. हस्तम रक्षाद्य गोविंदाय नमः. पुन्हा 3 वेळा पाणी घ्यायचं. विराजमय श्री केशवाय नमः श्री नारायणाय नमः श्री माधवाय नमः. 4थ्यांदा पाणी दाबून सोडायचं. हस्तम रक्षाद्य गोविंदाय नमः. विष्णवे नमः दुर्गादेवी नमः वामनाय नमः श्रीधराय ऋषिकेशाय नमः. कल्पनाभाय संस्कृताय नमः अभिषेक प्रारंभ सुरस्तमय ब्रह्मा विष्णु महेश्वर वासुदेव जगन्नाथ नमः विभू प्रद्युम्न शत्रु दश भवन्तु विजयते आकंड भक्ति भगवान मनोरथम वरुण भवन शिव धरा देश राजीव ब्रह्मण असे धरती परम
कामदेव सदा कीर्ती लक्ष्मी दुर्गमेधा पठित दाग्रेमध्ये बुद्धिला जय पुरुषादि गांधी सुषमात्रा एतत् पामयन देवत्या समागत आदित्य चंद्रमा भव उपसर्गयम ग्रह समवेंद्र वेद शरीर देवता नमः सर्व ईश्वर विषय देवमात्र वच देववत्या पदाक दैत्य सगळा आसनाय राजा महाराज औषध आचरणाने काल सेवेवाशे सरित सागर शैला सिद्धांत एतत् पामयन सर्व कामासिते आता एकातन पाणी घालायचे एकातन घंटा वाजवायची लावे आता बला यश्री यश सेना पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय श्री सत्यनारायण महाराज की जय श्री गावदेवी माते की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा वेशु नमो गुणवंतानंदा रघुनायका गणेश जय जय रघुवीर समर्थ कार्यक्रम सत्याची महापूजा तसंच गणेश प्रधान अग्रपूजन अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांच्या घरी आयोजित करण्यात आला होता. हे पूजन करत असताना यजमानातून ब्राह्मणातून किंवा समस्त यजमान कुटुंबातून काही चुकवाक झाले तर हे सत्यानं आम्हाला ती मोठ्या मनानं माफ करा. दुसरं म्हणजे यजमानच्या मनेच सगळं कामं आहेत त्या सगळ्या पुऱ्या करा. त्यांची काही उरलेली कामं असतील त्या कामात त्यांना चांगल्या प्रकारे यश प्राप्त करून द्या. दुसरं म्हणजे वास्तूची काही उर्वरित कामं आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करून त्यांना संपूर्ण वास्तू परिपूर्ण करून द्या. दुसरं म्हणजे त्यांच्या घरात काही ढापिडा असेल काही रोगराई असेल तर ती घरावर घालवा आणि घरातल्या सगळ्या लोकांना चांगल्या प्रकारचं आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे. दुसरं म्हणजे त्यांच्या घरात कोण शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील त्यांना शिक्षणात चांगल्या प्रकारचं चांगल्या सद्विद्या प्राप्त करून द्या. दुसरं म्हणजे त्यांचे मुंबई पर्यंत त्यांची जी काही नातेवाईक मंडळी बाहेर मोठ्या शहरात राहत आहेत त्या सगळ्यांना सुखाची सांभाळ सर्व गोष्टी सांभाळ करा. या संपूर्ण कुटुंबाकडून अशाच प्रकारे उत्तरोत्तर सेवा करून घ्या आणि सर्व गोष्टी सांभाळ करून या संपूर्ण कुटुंबावर तुमची कायमस्वरूपी कृपा सेवा आणि सर्वत्रांचं कल्याण करा. श्री सत्यनारायण महाराज की जय. गोविंदा बस जवळ या नाही जवळ का आधी पडणार नाही बाहेरची पडणार पॉलिश केल्याने उठणार नाही. आता तिकडनं बाहेरनं इथे समोर उठवा इथे समोर उठवा. आता देवाच्या तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या घरभरणीचा जो कार्यक्रम होता तो संपन्न झाला आहे. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर
नक्की करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील आपल्या यूट्यूब चॅनलला. तर आपल्या कोकणी वारस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.